जिंकलेत ना, ज्यांनी 6 जिंकलेत ना तेच या जगामध्ये पवित्र आहेत. आपलं मूल्यांकन आपण करा. आपल्याला पवित्र व्हायचंय का नाही, आपण पवित्र आहोत की नाही, आपलं मूल्यांकन आपण करा. जग तुम्हाला दोष देणार नाही, पण तुम्हाला मान्य करणार नाही. विठ्ठला विठ्ठला. भगवान बाबांच्या जीवनाचा प्रसंग, अनेक प्रसंग आहेत महाराज. जसे भगवान बाबांनी मग नारायणगड सोडला, अवघ्या 13 वर्षामध्ये भगवान गडाची उभारणी केली. किती जास्त दिवस, 13 वर्षामध्ये. भगवान बाबा त्यानंतर दवाखान्यामध्ये गेले, व्यवस्थित झाले. बाबांनी ठरवलं आता समाजामध्ये राहायचं नाही, आता मला हिमालयामध्ये जायचं. जेव्हा बाबा निघाले, बाबा हिमालयाकडे जेव्हा निघाले, तेव्हा खऱ्या अर्थानं खरे उपकार आहेत आपल्यावरती बाजीराव पाटलाच्याकडे आणि बाजीराव पाटलाच्या आईची. त्या आईलाही जेव्हा बातमी कळाली ना, बाजीराव पाटलाच्या आईनं खरोंडीच्या आहेत त्यांनी सांगितलं, 12 वाड्याचे मालक होते बाजीराव पाटील. त्या आईनं सांगितलं, जोपर्यंत माझे भगवान बाबा येत नाहीत तोपर्यंत मी अन्नाला शिवणार नाही, अन्न ग्रहण करणार नाही. माझे भगवान बाबा मला पाहिजेत, त्याशिवाय मी जगू शकत नाही. म्हणून बाजीराव पाटलाला निघावं लागलं आणि मनमाडच्या बसस्टँडवर तिथं भगवान बाबा सापडले आणि ते भगवान बाबा परत घेऊन आले आणि धौम्य ऋषीचं जे स्थान आहे जनार्दन स्वामींचं धौम्यगड म्हणून, त्या धौम्यगडाची स्थापना खऱ्या अर्थानं यशवंतराव चव्हाण आल्याच्या नंतर त्यांनी भगवानगड हे नाव दिलं. अगोदर धौम्यगड हे नाव होतं. मग 13 वर्ष त्या ठिकाणी राजुरीच्या डोंगरामधून दगडं आणणं, भगवानगडाची स्थापना करणं. आणि भगवान बाबा हे उत्तम आर्किटेक्ट होते महाराज, प्लॅन खूप विद्वान हुशार होते. भगवान बाबांचे गडाचं जे नियोजन आहे, जे बांधकाम केलेलं आहे, ते सगळं बांधकाम तिथं काही इंजिनियर बोलवलं नव्हतं. भगवान बाबांच्या फेट्यानं माप घेतलेलं आहे. भगवान बाबांनी स्वतः आता फेटा काढला आणि ते जे कारागीर होते त्या कारागिरांना सांगितलं, हे बघ तो कोपरा, हा कोपरा, हा चौरस मध्ये मंदिर, पांडुरंगाचं मंदिर त्या ठिकाणी मध्ये. आणि तो सगळा प्लॅन तयार केला. आणि परिसर एवढा प्रेम करत होता भगवान बाबावर, एवढा प्रेम करत होता. माता माऊल्यांनी, महिला मंडळीने गळ्यातलं असेल, नाकातलं असेल, हे मोडायच्या आणि ते पैसे भगवान बाबाच्या पायावर ठेवायचे. हा चमत्कार आहे, हा चमत्कार आहे महाराज. भगवान बाबावर किती प्रेम करावं. आता मला सांगा, इथं बसलेले जेवढ्या महिला आहेत, तुम्हाला सोनं आवडतं का पती आवडतो? द्या सोडून, तुम्ही बोलणार नाही. हे बघा, मी सांगतो, तुमच्यापेक्षा सोनं आवडते त्यांना, मी सांगतो. बाकीचं नका जास्त बोलायला मला. आवडतंय, पण त्या सोन्याच्या पलीकडे सुद्धा भगवान बाबा आवडत होते. म्हणजे किती आवडत होते. बहु आवडसी जीवापासून या. आणि मग कानडिया विठोबा कानडिया. खरं सांगू का, तेवढे संत आवडले पाहिजे हो आपल्याला, तेवढे संत आवडले पाहिजे. त्या महिलांनी एकत्रित येऊन भगवान बाबा, आणि तेव्हापासून ही पद्धत चालू झाली पायावर पैसे टाकण्याची. यांनी चालू केली. पती देऊ देत नाही ना, कसे पैसे देणार आपण भगवान बाबांना? डायरेक्ट पैसे कसे नेऊन देणार? मग ते दुकानामध्ये जाऊन मोडायचं, पैसे घ्यायचे आणि बाबांच्या पायावर ठेवायचे. मग ही परंपरा यांनी चालू करून दिली आणि ती आजतागायत चालू आहे. अजूनही भगवान गडावर किंवा भगवान गडाचा कुठलाही कोणीही येऊ द्या, भगवान बाबावर प्रेम करणारा असू द्या, अरे 1 रुपया का होईना त्याच्या पायावर टाकतात. याचा अर्थ असा आहे, तो व्यक्ती नाही, तो भगवान बाबाची सेवा करतोय ना, आमच्यासाठी तो भगवान बाबाची. जसा आळंदीमधून मुलगा बाहेर कुठेही कार्यक्रमाला उपक्रमाला गेल्याच्या नंतर त्या मुलाच्या, छोट्या मुलाच्या पाया पडतात. तो मुलगा म्हणतो, मी लहान आहे, माझं वय नाही, माझ्या का पाया पडतात? ते माणसं त्या मुलाला समजून सांगतात. माझ्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग. मी भगवानगडावर 12 वर्ष शिकलो. गुरुवर्य शास्त्रीजी न्यायाचार्य, महाराष्ट्रामध्ये सध्या ज्ञानेश्वरी शास्त्री बाबांनीच सांगावी.
जे ज्ञानेश्वरी सांगायला पाहिजे, जे ज्ञानेश्वरीचं चिंतन व्हायला पाहिजे, ते जसंच्या तसं जे ज्ञानोबरायांना अपेक्षित आहे ते चिंतन सध्या फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये गुरुवरे शास्त्री बाबाच करतात. आणि आनंदाचे सिद्धांत तुम्ही तर ऐकतच आहात. 12 वर्ष मी त्या गडावर शिकलो. ज्ञानेश्वरी असेल, उपनिषद असेल, विचारसागर असेल. आज मला फक्त भगवान बाबा मांडायचे. मी तुम्हाला दुसरा अभ्यास सांगायला आलो नाही. माझे 4 वर्ष गेले लघु सिद्धांतामध्ये सौजस मौक्षष्टाभ्याम्भेस गेस गेसो सामगेसो उपनिषद पाठ करण्यामध्ये स्वस्ति न इंद्रो हृदयश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षरारिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांती शांती शांती. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हे श्लोक सांगणार नाही मी तुम्हाला. पुन्हा कधी जर योग आला तर उपनिषद सेपरेट चिंतन करू. म्हणजे जो विषय असेल तो सेपरेट चिंतन करू. जो पॉईंट असेल त्याच्यावर बोलणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. 12 वर्ष मी राहिलो परिसरामध्ये. जेव्हा आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून आम्ही जायचो, म्हातारे माणसं आमच्या समोर येऊन माझ्या पाया पडलं. एक म्हातारं काठी टिकीत आलं बाबाजी आणि माझं दर्शन घेतलं. मलाच लाज वाटली. मी म्हणलो बाबा दर्शन नका घेऊ. म्हातारीचे शब्द ऐक महाराज. बाबा मला म्हणू लागले महाराज तुमच्या पाया पडतो. तुम्ही म्हणून नाही पडत. तुम्ही भीमराव महाराज दाराडे आहेत म्हणून पाया पडत नाही. तुम्ही भगवान बाबाची सेवा करताय. मला तुमच्यामध्ये माझे भगवान बाबाच दिसत आहेत म्हणून मी तुमच्या पाया पडतोय. अरे हे जीवन जगावं लागतं. आणि खरं सांगू का, भगवान बाबांनी जो काही नारा आणि भगवान बाबांनी जी काही सेवा समाजाला दिलेली आहे, खूप ग्रेट सेवा दिलेली आहे. भगवानगड तयार जर नसता झाला, भगवान बाबा जर हिमालयामध्ये गेले असते तर तुम्हाला ना मला अस्तित्वच नव्हतं महाराज. विठाला विठाला. जर भगवान बाबांनी भगवानगड निर्माण नसता केला, वाक्य नीट लक्षात ठेवा, कोणाला टोचल बोचल तो हेतू नाही, पण थोडंसं मी स्पष्ट बोलण्याचा प्रयत्न करतो बरं का दीपक महाराज. भगवान बाबांनी जर भगवानगड निर्माण नसता केला तर मुंडे साहेब भगवानगडावर येत नव्हते. आले असते का? भगवान बाबांची सेवा होत नव्हती. आणि जोपर्यंत भगवान बाबांची सेवा स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब करत नाहीत तोपर्यंत आपण दिल्लीत जात नाही. आपल्याला दिल्लीत कोणी नेलं? मुंडे साहेबांनी. गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी नेलं का नाही? काय केलं? अरे भगवान बाबांना सुद्धा भगवानगड हा दिल्लीत नेऊन घातला. आणि खरं सांगू का, राजकारण असो, समाजकारण असो, तुम्ही कार्य कुठलंही करा, प्रपंच करा, संसार करा, काहीही करा, धर्मसत्ता आणि राजसत्ता, राजसत्तेला धर्मसत्तेचा आधार असतो. पहा, राजसत्ता जरी असेल तरी धर्मसत्तेचा आधार असतो. आणि धर्मसत्ता जर असेल तर त्याला राजसत्तेचा आश्रय असतो. हे 2 वाक्य लक्षात ठेवा. म्हणून धर्मसत्ता असेल किंवा राजसत्ता असेल, दोन्ही एकमेकावर डिपेंड आहेत. म्हणून लक्षात ठेवा, कधी पण आपण काहीही करा, पण जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये प्रपंच असो किंवा संसार असो, आपण कुठलंही कार्य करत असाल, राजसत्ता असेल, धर्मसत्ता असेल किंवा आपण कुठलंही कार्य करत असाल, एका संतांच्या सहवासामध्ये जीवन जगा.